नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गारमेंट उद्योगात प्रचंड संधी दडल्या असून महिलांनी प्रशिक्षण घेऊन त्यातील बारकावे अभ्यासावेत व गारमेंट उद्योग उभारावेत. त्यासाठी आपण भक्कम पाठबळ देऊ अशी ग्वाही आमदार अशोकराव माने यांनी दिली. ते रुकडी इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या कार्तिक क्रिएशन गारमेंटमध्ये मोफत गारमेंट प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी आमदार माने म्हणाले, वस्त्र ही मानवाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे गारमेंट व्यवसायाला चांगले दिवस आहेत, मात्र त्या व्यवसायातील महिलांना प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षणातून कौशल्याचा विकास होतो. चांगल्या फिनिशिंगच्या कपड्यांना जगाच्या बाजारात किंमत मिळते. त्यामुळे कौशल्य विकास महत्त्वाचे आहे. महिलांनी प्रशिक्षण घेत स्वतःला सिद्ध करावे, उद्योग व्यवसाय उभे करावेत. मी त्यांच्या पाठीशी उभा राहील. कार्तिक क्रिएशनचे प्रमुख सुभाष चौगुले म्हणाले, गारमेंट उद्योगात प्रशिक्षित महिलांची संख्या कमी आहे. त्यामुळे गारमेंट व्यवसायापुढे कुशल मनुष्यबळाचा प्रश्न आहे. शासनाने महिलांना प्रशिक्षणासाठी स्वतंत्र योजना सुरू करावी. महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचे गारमेंट सुरू केल्यास त्यांना आम्ही कायमस्वरूपी काम देऊ. सरपंच सौ राजश्री रुकडीकर म्हणाल्या, 2 महिन्यांच्या प्रशिक्षणातून महिलांच्या कौशल्याचा विकास झाला आहे. त्यांच्यात आत्मविश्वासही निर्माण झाला असून ग्रामपंचायतही त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. यावेळी दीपाली केरीपाळे, मैत्री ग्रुपच्या भारती गायकवाड, प्रशिक्षक अपर्णा कांबळे यांच्यासह प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच पाकीजा मुल्ला, सदस्य शीतल खोत, मोहन चव्हाण, पांडुरंग बनकर, मैयाप्पा कांबळे, सनी कांबळे, अक्षय कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी केंद्र समन्वयक अनिल केरीपाळे, शुभांगी लोखंडे, प्रांजली कदम, भारती गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केलं.